ललित पाटील प्रकरणामध्ये ससूनचे माजी डीन आता रडारवर आलेले आहेत। माजी डीन संजय ठाकूर यांना अटक होण्याची शक्यता आहे। ठाकूर यांच्या विरोधात सबळ पुरावे मिळाल्याची देखील माहिती समोर येते आहे। याविषयी अधिक माहिती घेत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, नेमके कुठले सबळ पुरावे हाती आलेत, काय अपडेट्स आहेत? संजीव ठाकूर यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे, कारण पुणे पोलिसांकडून सक्षम प्राधिकरणाकडे अर्थात सचिव किंवा आरोग्य विभाग यांच्याकडे त्याचा अर्ज करण्यात आलाय। पोलिसांनी जी माहिती दिली त्यात असं म्हटलंय की ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आरोपीच्या नजरेतून होती आणि त्यांच्या विरोधात सबळ पुरावे पोलिसांना सापडलेले आहेत आणि त्याच्याच आधारे पोलिसांनी अशा पद्धतीचा प्राधिकरणाकडे अर्ज केलेला आहे, ज्यामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी विनंती केली गेलेली आहे आणि अर्थात सबळ पुरावे पोलिसांना सापडले तशी कारवाई केली जाण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये संजीव ठाकूर यांनी वेळोवेळी सगळ्या गोष्टींची त्यांना माहिती असताना देखील पोलिसांपासून या सगळ्या गोष्टी लपवल्या। पोलिसांना कुठल्याही पद्धतीचा तपासादरम्यान सहकार्य तर केलं नाहीच, पण जेव्हा त्यांच्याकडे अशा पद्धतीचे इनपुट्स होते ते देखील त्यांनी पोलिसांना दिले नाही आणि यासोबतच आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पोलिसांच्या तपासात समोर आल्यात आणि म्हणून त्यांच्यावर आता अटकेची टांगती तलवार आहे। निश्चितपणे कुठल्याही क्षणी ही अटक होऊ शकते आणि त्यामुळे या सगळ्या घटनांवर ज्ञानेश्वर तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्त धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।